मित्रांनो, बऱ्याच लोकांना काही नावं सापडली 2002ची आपल्या यादीतील, परंतु बरीच नावं सापडलेली नाही आहेत. तर आपल्याला विनंती आहे की ती आपण आजूबाजूच्या याद्यांमध्ये शोधावीत. गावातील जुन्या ज्या याद्या असतील, आपल्या यादी व्यतिरिक्त आजूबाजूच्या याद्या असतील त्यामध्ये शोधावे. किंवा तरी सापडत नसेल तर एक नवीन ऑप्शन मी तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो आहे. हे मॅपिंग ऑफ इलेक्टर्स, यामध्ये आपल्याला लक्षात असेल की अनमॅप इलेक्टर्स असं ऑप्शन, हे एवढे अजून अनमॅप आहेत, हे लोक मला सापडले नाही आहेत. म्हणजे कसे शोधायचे यासाठी एक नवीन ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. आपल्याला सरळ गुगल क्रोमवरती जायचं. गुगल क्रोमवरती आपण हे ECI टाईप करायचं, ECI एवढंच टाईप करायचं, ECI टाकल्यानंतर आपल्याला वोटर्स हा ऑप्शन येतो. हा वोटर्स ऑप्शन मी सिलेक्ट केला. वोटर्स असा इंटरफेस आल्यानंतर हे बघा, सर्च युअर नेम इन लास्ट SIR हे आपण सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर येतो. सिलेक्ट SIR स्टेट. बघा जिथं ही लाल रंगाची फुली आहे, स्टेटच्या पुढे फुली आहे, म्हणजे ती गोष्ट आपल्याला टाकावीच लागते, ती मॅन्डेटरी आहे याचा अर्थ. बाकी ठिकाणी फुली नसेल ती नाही टाकलंच चालते, तुम्हाला ऑप्शन असतो. SIR महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आपल्याला. हे बघा, आता तुम्हाला जर माहीत असेल तो माणूस या जिल्ह्यात आहे तर ते आपण 2000 डिस्ट्रिक्ट इन 2002 म्हणजे 2002 मध्ये त्याचा जिल्हा कोणता होता 2002 मध्ये ते आपण टाकू शकतो इथं. ठीक आहे, आपलं टाकला. आपल्याला माहीत असेल आपला मतदारसंघ तर आपण इथं टाकू शकतो. समजा आपला बोरगाव मंजू आहे, 110 बोरगाव मंजू असं येऊन जाते. पण ठीक आहे, मला ते टाकायचं नाही, मला पूर्ण महाराष्ट्रात त्याला शोधायचं आहे, तर तसे मी शोधू शकतो. खाली आल्यानंतर इथं जे इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR इन 2002 हे इथं लिहिलं, इथं त्याचं नाव टाकावं लागतं. हे मॅन्डेटरी आहे, नाव टाकावंच लागतं. आता मी तुम्हाला एक माझं नाव शोधून दाखवतो. माझ्या याच्यामध्ये एक हिराबाई अगरते एक नाव आहे, हे आजी आहेत, हिराबाई अगरते. हे पहा, हिराबाई अगरते नाव टाकलं मी. आता त्या कुठं आहेत मला महाराष्ट्रभर शोधायचं आहे, त्यामुळे मी जिल्हा टाकला नाही, कुठला काही नाही टाकला नाही. सरळ खाली यायचं, हा कॅप्चा टाकायचा. हा कॅप्चा प्रत्येक वेळी आपल्याला टाकावा लागतो नवा. 65UQN. सर्च केल्यानंतर बघा, आता नाव खाली यादी आलेली आहे. हिराबाई नंदी, हिराबाई, पूर्ण हिराबाई जे आहेत हे बघा. आता हिराबाई बघा, हे 6 नंबरवरती मला नाव दिसते, हिराबाई अगरते, हिराबाई मारुती हे नाव आलेलं आहे. अगरते मारुती ही व्यक्ती होती. मला ही आजीबाईंचं नाव सापडलेलं आहे. अदर आता आपण बघू शकतो 28 म्हणजे हे त्यावेळेचं वय असेल कदाचित त्यांचं. हां, वय आहे ते. हे बघा, अगरते हिराबाई मारुती यांचं नाव आहे. तर बघा, हे कोल्हापूरमध्ये होते त्यावेळेस. मी त्यांना इकडं अकोल्यात शोधत होतो, पण त्या कोल्हापूरला होत्या. कोल्हापूरला हा 281 म्हणजे हा जो आहे AC नंबर आहे आपला. AC 281 पन्हाळामध्ये होत्या त्या. आणि 159 ही जी आहे हा त्यावेळी यादी नंबर होता त्यांचा. उपडे ही यादी बाक्रमांक या गावात होत्या त्या. आणि त्यांचा सिरियल नंबर शेवटी 370 दिला आहे. आता हे बघा, आपण लक्षात ठेवलं. आता मी माझ्या यादीमध्ये पुन्हा जातो BLO ॲपमध्ये. मी BLO ॲपमध्ये गेलो. आता मला ते नाव सर्च करायचं आहे, हिराबाई अगरते. हे बघा, हिराबाई मारुती अगरते हे आलेलं आहे. आता मी मॅप इलेक्टर करतो. मॅप इलेक्टर केल्यानंतर बघा, जो आपला कॉन्स्टिट्युन्सी किती होता 281 पन्हाळा होतं ते. 281 पन्हाळा. मी सर्वात खाली जाईल, 281 पन्हाळा. त्यानंतर किती होता तो पार्ट नंबर किती होता, उपडे. हे बघा, इथं पुन्हा तिथं आलो मी. अगरते महाराष्ट्र कोल्हापूर 281 पन्हाळा हा होता 159. हा आता मला दिसतो आहे 159 आणि 370 सिरियल नंबर. आता याच्यामध्ये पन्हाळा 159 मी शोधतो आहे. 159 हे बघा, हा याला उपडे 159 आणि 370 टाकला मी सिरियल नंबर. नाव सर्च केलं बघा, हिराबाई अगरते, हिराबाई मारुती नाव आलेलं आहे बरोबर. मी यस केलं आणि या व्यक्तीचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळी जी आपली नावं आहे जे आपल्याला सापडत नसतील ते आपण या साईडवरती, पुन्हा मी तिथं आलेलो आहे, या साईडवर शोधू शकतो. पुन्हा आपण हे टाकलं, इथं नाव चेंज केलं की आपण अशा प्रकारे नाव शोधू शकतो. आता हिराबाईच्या जागी दुसरं मला टाकायचं आहे तर ते सुद्धा मी शोधू शकतो. असं टाकून मी शोधू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही नाव शोधू शकता. आपण शोधायचं आहे. धन्यवाद.